नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून अंगावर काटा येतो आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो. खराच एखाद्या माणसाला वश करता येतं का? कल्पना करा, तुमच्या घरात एक अनोळखी माणूस येतो. तो म्हणतो, फोन चार्जिंगला लावायचा आहे. तुम्ही त्याला आत बसू देता. तो थोडा वेळ बसतो, पण मग अचानक वातावरण बदलायला लागतं. घरातल्या लोकांना त्याचा त्रास व्हायला लागतो. घरातला पुरुष त्याला बाहेर जायला सांगतो, पण तो जात नाही. मग तो पुरुष त्याला हाताला धरून बाहेर काढायला जातो आणि तेव्हाच काहीतरी धक्कादायक घडतं. काय? त्याच्याच मुलीने त्याला थांबवलं. आणि एवढंच नाही, तर ती मुलगी आपल्या बापावरच हात उगारायला तयार झाली. का? कारण त्या अनोळखी माणसाने तिला वश केलं होतं. मित्रांनो, हा सीन आहे शैतान या चित्रपटातील. पण आता प्रश्न असा आहे, हे फक्त सिनेमातच घडतं का, की खऱ्या आयुष्यातही असं काही घडतंय? मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे अशोक खरात नावाचा कथित भोंडू बाबा. या बाबावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार तो धार्मिक विधीच्या नावाखाली त्यांना काहीतरी पाणी पाजायचा, कधी पेढा खायला द्यायचा आणि त्यानंतर त्यांना गुंगी यायची, डोकं जड व्हायचं आणि पुढे काय झालं ते आठवतही नसायचं. यानंतर त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मित्रांनो, ही बाब इथेच थांबली नाही. या प्रकरणात पोलिसांनी छापा टाकला आणि त्या ठिकाणाहून काही संशयास्पद औषधांच्या बाटल्या आणि पेढे जप्त करण्यात आले. आता प्रश्न निर्माण झाला, ही औषधं नेमकी कोणती होती आणि खरंच या औषधांमुळे वशीकरण होत होतं का? चला, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग समजून घेऊया. वशीकरण खरंच असतं का? मित्रांनो, सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे नाही. कोणतंही असं औषध नाही ज्यामुळे एखाद्या माणसावर पूर्ण नियंत्रण मिळवता येईल. पण काही औषधं अशी असतात जी मेंदूची कार्यक्षमता कमी करतात, जसं की झोपेच्या गोळ्या, अँक्झायटी कमी करणारी औषधं, सेडेटिव्हज. ही औषधं घेतल्यानंतर माणूस गुंगीमध्ये जातो, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, मेमरी गॅप्स निर्माण होतात आणि याच अवस्थेचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. मित्रांनो, म्हणजे काय? हे वशीकरण नसतं. हा सायकोलॉजिकल आणि केमिकल कंट्रोल असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अशा लोकांचा एक ठरलेला पॅटर्न असतो. आधी ते तुमचा विश्वास जिंकतात, मग तुमच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेतात. तुम्हाला वाटतं हा माणूस मला समजतो आणि मग हळूहळू तुमच्यावर प्रभाव टाकायला सुरुवात करतात. याला म्हणतात कोल्ड रीडिंग आणि सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशन. मित्रांनो, इतिहासातही वशीकरण नावाने अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, पण त्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा, मानसिक प्रभाव आणि भीती यावर आधारित होत्या. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण काय करायला हवं? सुरक्षित राहण्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी. 1. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. कोणतीही दिव्य शक्ती सांगणाऱ्यांपासून दूर राहा. 2. कोणतंही अन्न किंवा पाणी अनोळखी व्यक्तीकडून घेऊ नका. 3. धार्मिक विधीच्या नावाखाली काहीही जबरदस्ती होत असेल तर लगेच नकार द्या. 4. संशयास्पद प्रकार दिसल्यास पोलिसांना कळवा. 5. अंधश्रद्धेला बळी पडू नका. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर जर वशीकरण खरंच असतं तर जगातले सगळे लोक एकमेकांना कंट्रोल करत बसले असते. पण वास्तव काय आहे? काही लोक फक्त लोकांच्या भीतीचा आणि विश्वासाचा फायदा घेतात. म्हणूनच मित्रांनो, अशा भोंडू बाबांपासून दूर राहा आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. तुम्हाला काय वाटतं? वशीकरण खरंच असतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.